हाय नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आशा करते तुमचा दिवस चांगला जाव, तर माझा पण जाव. तर आज मी जरा थोडंसं आनंदात काय आहे, जरा थोडी तब्येत ठीक आहे. कारण पहिलेच हेडाव टाकत होती मी. पहिलं तरी म्हणलं तरी दोन तीन करून ठेवत असते. कसं आहे माहिती आहे का, डोकं जास्त चलत नाही. आणि काही कमेंट अशा पण आल्या मला की राधाताईचे हेडेव, सोनाताईचे हेडेव का बरं येत नाहीत, काय झालंय, तू जात नाही तिकडं, बोलत नाही का त्यांना, असं तसं नामकन फलानन बिस्तानन. तर हा मी थोडंसं बोलणार आहे, कारण आमचं भांडण नाही किंवा काय नाही. मग कसं आहे माहिती आहे का, त्यांना कामं असतात, शाळा चालू आहे लेकरांची, पाऊस पाणी आहे. आणि मला पण घरनं पहिल्यासारखं जाता येत नाही, घरी कोण नसतं या. त्यामुळं बानूपाशी दीक्षा जाते शाळेत, म्हणून मला जाता येत नाही. आता तुम्हीच नावं ठेवता दोन्हीकडून, पण तुम्ही ढोलकी वाजवता बघा भावा बहिणींनो. का माहिती आहे का, त्यांच्या घरी गेलं तरी पण तुम्हाला प्रॉब्लेम, त्यांच्या घरी नाही गेलं तरी पण प्रॉब्लेम. काय करावं, भाजीवाला आला, मरणाची महाग भाजी, आणि भाजी एकच भाजी कवर खायची आहे की नाही. तर असं परिस्थिती आहे. त्यांच्या इकडे गेलं तर तुम्ही म्हणताय सारखीच पडीकच पडलेली असते, आणि आमचं चांगलं जमतं, अजून पण आमचं काय भांडण नाही किंवा काय नाही. पण नाही जाणं होत, त्यांना पण येणं होत नाही. पण कसं असतं माहिती आहे का, तुम्ही दोन्हीकडून बोलल्यावर आम्ही कसं बोलायचं आणि कुठनं बोलायचं. तर मी फोन करते का बरं तुमचे हेडेव येण्यात. कारण अशा मला कमेंट आलती की जाऊन बघ का बरं हेडेव येण्यात. आता ती सारख्या आजारीच असते त्या, आणि त्यांना कुठं देवाला न्यायचं म्हणलं तर त्या मानत नाही त्या. आता मी म्हणलं होतं काल, उद्या नाही का शुक्रवार आहे, उद्या होम असतो ना. मग आता म्हणजे माझ्या मनात येतंय की त्यांना मी चल म्हणावा, पण आता ती नाही त्या मानत देवाला, म्हणून नको वाटतंय मला त्यांना म्हणायला. आणि त्यांना सवड पण नसते यायला. सारखं टेन्शन डिप्रेशनमध्ये जाऊन उपयोग आहे का. टेन्शन ही सगळ्यालाच आहे की. बघू, तुम्ही मला एवढं म्हणताय तर काय आमचं भांडण नाही किंवा काय नाही. कसं घरची कामं असतात, लेकरांच्या जबाबदाऱ्या जास्त पडलेल्या असते त्या, आणि काही गोष्टी असते त्या म्हणजे टेन्शनमध्ये. त्यामुळं कुणाला बोलावं असं वाटत नाही, जास्त बोलू वाटत नाही. आता त्या आजारी पडल्या होत्या असं कळलं मला, हे म्हणजे हेड्यावरच बघितलेलं, पर जाणं झालं नाही. आता काय करू, मी पण आजारी पडलेली. मांजर बघा कसलं वरडते. तर आमच्या इथं बानू आजारी पडली होती, एवढी पडली नव्हती, पण सर्दी खोकला ताप थोडी तरी आजारी पडली तर ती कुचमते, तुम्हाला माहिती आहे. आणि तिला काय झालं तर मला लय टेन्शन येतं. मग मी पण आजारी पडली होती बघा, डोळं हिन खोल गेले तर माझं. काय करावं आता, दुखणीच निघले ती पावसा पाण्याचे. पाऊस तर आमच्या इकडं भक्कम आहे, भक्कम म्हणला तरी ऊनच नाही कसलंच. सारखा रातभर बी दिवसभर बी टिपी 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 चालूच आहे. उन्हाचं म्हणजे ऊनच पडत नाही. त्यामुळं आणि शरीराला ऊन पण असावं लागतं, सारखा गारवा नाही ना परवडत. तर कसं असतं माहिती आहे का, म्हणलं चला लय दिवस झाला, म्हणलं हेड्याव तुम्ही मला प्रश्न विचारता. आपलं काय हाणामारी झाली नाही किंवा काय नाही, आमची दोस्ती पहिल्यापासून चांगलीच आहे आणि चांगलीच राहणार आहे. पण तुम्ही काही लोक आहेत ती त्यांच्या इथं सारखं असलं तर म्हणायचं की सारखी पडीकच पडली असं तसं, आणि नाही गेलं तरी बी प्रॉब्लेम, आणि गेलं तरी प्रॉब्लेम, असं आहे. तरी मी विचारते फोन करून की, आता कसं आहे, त्यांनी फोन करून विचारलं तर ती म्हणते बघायला आल्या नाही त्या, पण फोनवरच विचारते. तर काय करू, बानूला कोंडून तर जाऊ शकत नाही. वडील येतात, आता सकाळनंच गेलं 6 वाजता, आता जेवून 10 म्हणजे 9 9:30ला येतील, जेवण करते आणि परत जाऊन बसते तिकडे, परत 4-5 वाजता येते. मला सवडच होत नाही. आणि कसं आहे माहिती आहे का, आता तुम्ही म्हणता आई नाही का, आई नाही इथं, आई गेली गावाला. तर
ते आमच्या मामाच्या म्हणजे माझा मामा बारका मामा आहेत का नाही त्यांच्या म्हणजे माझ्या मामीचा मामा का कोण आहे त्यांचं वरीसरात होतं काल. ते आई कालच गेली, काल का परवा दिवशीच गेली. आणि तसंच लग्न पण आलंय माझ्या मेहुण्याचं बरं का. बारक्या मामाच्या पोरांची लग्न झाली नाही ती. आणि आईला इरकर घेतली आणि आम्हाला तर बांगड्या आणि हिन भरायला आधीच 15 दिवस तर ये म्हणले. आणि एन्जॉय करायचं, नाचायचं आणि हिन तीन. आणि लग्न इथं तिथं नाही, आकोर्डीमध्ये. काय ते आकोर्डीच म्हणते, काय बाय त्या गावाचं नाव, हडपसरला लग्न आहे ती. तर त्या मामा खरंच चांगला आहे. तर कधी तुम्हाला मी दाखवलं नाही हेड्यामध्ये, का दाखवलं का नाही काय माहिती. तर फेसबुकला आहे बघा माझ्या मामीचा फोटो. फेसबुक नवीनच खोललं होतं तेव्हा दोघीचा फोटो टाकला होता मी. हाय फेसबुकला ते अजून आहे. तर कसं आहे माहिती आहे का, त्या मामी खरंच चांगल्या आहेत. त्या गेल्या ना गेल्या त्यांची साडी असते, मला लेकरांना कपडे असतात, जेवण ही चांगलं, मेहुणं चांगलं बोलतात. पण लाज वाटते मला मेहुण्यांना पण बोलायला. तर माम्या म्हणत होत्या या तुम्ही. मी म्हणलं होतं माम्या मला यायला जमणार नाही, म्हणलं घरची येतेली सगळी, पण बानूला घेऊन प्रवास करू शकत नाही. कारण 1 दिवसाचं लग्न, मस्त लग्न वारंवार येत नाही. पण कसं आहे, बानूला बाहेर काढायचे म्हणले की मला भीती वाटते. कारण बानूला प्रवास सहीन होत नाही, लई येड्यावणी करते बानू. आणि खाण्यापिण्याचं पण जरा हे होतं आहे तिचं, त्यामुळं मी कुठं तिला नेत बी नाही. आणि न्यायचं झालं तर माझ्यासोबत गाडी करूनच न्यावं लागतंय. मग गाडी केली पण अपघात होणारच की, होणार का नाही. संक्रांतीच म्हणते, रक्षाबंधनला हळदी आहे ती. रक्षाबंधन दिवशी हळदी आहे ती. आणि रक्षाबंधन होऊन उद्या लग्न आहे ती. म्हणजे असं, म्हणजे रक्षाबंधन दिवशीच आलंय हळदी. तर आई जाणार आहे आधीच 15 दिवस. आईला इरकर ही घेतली, तात्यांना कपडे ही घेतली. म्हणजे अख्ख्या सगळ्यांना सांगितलं, असं काही नाही की कुणाला नाही सांगितलं. कसं आहे ते, शेवटी मामा आहेत मामी आहेत, बरोबर आहे का नाही. तर ते जाऊ द्या, ते तुम्हाला कळलंच. जर गेली मी तर दिसेलच तुम्हाला, जर नाही गेली तर नाही दिसणार. तसंच मी बांगड्या ही भरायला इथंच पैसे मामींनी दिले त्या बांगड्याला भरावं तर लागणारच का नाही. तर कसं आहे माहिती आहे का, मी त्यांना फोन करते, त्यांना विचारते, मला जाणं तर काय होणार नाही. फोन करून विचारते की का बरं तुम्ही हेड्यावर सोडत नाही. पण मला तर असं वाटतं की कारण ते आजारी असणार आहेत त्यामुळे हेड्यावर, कारण त्यांचा चेहरा ही नाही का असं सुजल्यासारखं. काय करावं, ते दवाच खात्यात त्या, त्यांना शूट होत नाही. ते म्हणजे गोळ्या खात्यात, ते आयुर्वेदिक गोळ्या चांगल्या असते ते, चांगल्या नसते त्या. आणि टॉनिक पेते ते, त्यांनी ते जास्तच एकदम 1 दिवस असं कमी, आज पेलं उद्या नाही पेलं, 2 दिवस पेलं 4 दिवस नाही पेलं की त्यांनी त्रास होतो. बघू, मी विचारते त्यांना की का बरं तुमचं हेड्या वेळात. जर जमलं तर जाईल मी माळावर, जर नाही तर नाही. जर गेली तर तुम्हाला माहिती आहे मी हेड्यावर काय बनवत नाही, कंटेंट मला घरातच भेटतात. बाहेर कंटेंट भेटावा असं मी कोणची गोष्ट करत नाही. जे पण आहे आपलं घरातले ब्लॉग आहेत, नक्कीच रेसिपीचं तुम्हाला ब्लॉग पडतील. आता मग भाजीवाला आलता पण पैसे नको का. तर चला, हेड्या आवडला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि पुढचा हेड्या बघा, त्याने करून तुम्हाला माझं पूर्ण हेड्या बघितलं तरच ती कसली घंटी असते ती पण दाबा, लाईक पण करा आणि कमेंट पण करायला विसरू नका. आणि नक्कीच पुढचं हेड्या बघायला तयारी राहा, कारण मी त्यात तुम्हाला सांगणार आहे की राधाताचे हेड्या काय येत नाहीत. तर नक्कीच ऐका काय आहे काय नाही. मला कळलं की तुम्हाला सांगते मी. तर चला, बाय.